नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत म्हणजेच ठाणे विभागाअंतर्गत मूळ दस्तऐवज तपासणी यादी जाहीर झालेली आहे आणि ही यादी कशा प्रकारे पाहायची ही आजची आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। बघा या ठिकाणी बघा अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद उपलेखापाल ही मूळ दस्तऐवज तपासण्याची यादी आलेली आहे। तर बघा या ठिकाणी ठाणे दस्तऐवज तपासणी पद अधीक्षक स्त्री, त्यानंतर बघा तर ठाणे दस्तऐवज तपासणी पद संशोधन सहाय्यक, त्यानंतर आहे ठाणे दस्तऐवज तपासणी पद कॅमेरा कम प्रोजेक्ट ऑपरेटर, त्यानंतर आहे अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर आहे ठाणे दस्तऐवज तपासणी पद अधीक्षक पुरुष। अशा प्रकारे ठाणे विभागाअंतर्गत म्हणजेच ठाणे विभागाअंतर्गत दस्तऐवज पडताळणीसाठी मूळ दस्तऐवज पडताळणीसाठी याद्या जाहीर झालेल्या आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणाहून यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि कोणत्या तारखेला मूळ दस्तऐवज तपासणी आहे हे बघून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण एक यादी डाउनलोड करून बघूया। बघा यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी असणार आहे दिनांक 10/6/2025 रोजीची, म्हणजेच आजच्याच तारखेची असणार आहे। आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सूचना काय दिलेली आहे ते आपण बघून घेऊया। तर बघा जाहीर सूचना काय दिलेली आहे, तर ठाणे विभागाच्या प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या पदभरती मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित राहण्याबाबत ही जाहीर सूचना असणार आहे। तर बघा आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदांची मूळ दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र पडताळणी 20/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, वागळे इस्टेट, रोड नंबर 16, ठाणे पश्चिम या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन केलेला अर्ज व ऑनलाईन अर्जात दाव्यांच्या अनुषंगाने सर्व मूळ दस्तऐवज व 2 छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याची नोंद घ्यायची आहे। तर बघा यावेळेस तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा न्यायचे आहे। तर सदर यादीतील उमेदवारांचा समावेश म्हणजे आदिवासी विकास आयुक्तालयाद्वारे नोकरीची हमी नव्हे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर सोबत उमेदवारांची यादी दिलेली आहे। तर या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहे त्यांना 20 तारखेला कधी तर 20/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता जायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी या यादीमध्ये नाव बघून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे तुम्ही ठाणे उपलेखापाल, अधीक्षक स्त्री, प्रयोगशाळा सहाय्यक या सर्व पदांच्या याद्या या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।